एकेकाळी देव आणि दानव अमृत मिळवण्यासाठी क्षीरसागराचे मंथन करत होते। सर्वजण अमृतासाठी उत्सुक होते कारण त्या अमृतामुळे त्यांना अमरत्व प्राप्त होणार होते। पण अचानक समुद्राच्या गर्भातून एक भयानक काळा धूर बाहेर आला। तो होता हलाहल विष। सर्व देव आणि दानव भयभीत झाले। तेव्हा सर्व देवांनी भगवान विष्णूंकडे धाव घेतली आणि उपाय विचारला। या विषाचा नाश फक्त एकच करू शकतो, महादेव। सर्व देव मग कैलास पर्वतावर गेले, जिथे भगवान शिव आणि पार्वती माता ध्यानात मग्न होते। देवांनी नम्रपणे विनंती केली, प्रभो, हे हलाहल विष जगाचा नाश करीत आहे। कृपा करून सृष्टीचे रक्षण करा। त्यांनी आपल्या करकमलात ते घातक विष घेतले। पार्वती देवी त्यांच्या शेजारी उभ्या होत्या आणि त्यांच्याकडे चिंतेने पाहत होत्या। महादेवांनी नमः शिवाय असा जप केला आणि विष प्राशन केले। त्या विषामुळे भगवान शिवांचा घसा निळा झाला आणि ते नीलकंठ म्हणून ओळखले जाऊ लागले।